हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात? बरे आहात ना? किती मी गोरी गोरी मी किती गोरी गोरी हूँ मैं, मुझे ना छूना गोरी हूँ मैं, गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण, वहिनी आण, वहिनी आण, वहिनी आण, गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण, आण आण आण. ओ माय गॉड, असं सांगून शेवटी दादाने एक वहिनी आणली आणि ते पण गरी गरी पान फुलासारखी छान आणली. पण ती 26 वर्षाची तरणी, 26 वर्षाची तरणी काय म्हणायची अगोदर, आम्हाला इथे राहता नाही येत जास्त, आम्हाला मुंबईच लागतो, आम्हाला मुंबईला यावं लागतं, आम्ही असं नाही राहू शकत. गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. आणि याच वहिनीने सांगितलं होतं, नाही बाबा आम्ही जास्त गावात राहू नाही शकत, आम्हाला फक्त राहायला मुंबईला आवडतं, आमच्या झोपडे स्टेमध्ये काय आहे, आम्हाला गरमी होते. आता काय, तर दादाला ना दररोज 1,000 रुपये, 1,000 रुपये, 1,000 रुपये, 1,000 असे दररोज 1,000 रुपये देऊन 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 30 दिवसाचे 30,000 रुपये जीव चुरचुरतो हो. आता त्या मकान मालकाला कसा श्राप देणार ते तर नाही देऊ शकत, कारण प्रॉपर्टी त्या मकान मालकाची आहे, म्हणजे बिल्डिंग फ्लॅट ज्याची आहे त्याची आहे. त्याला तर मातोश्री श्राप पण नाही देऊ शकत. मग काय करायचं हो. तर किती मी हुशार, किती मी हुशार, किती मी हुशारने आयडिया केली. कोणी, अहो तीच हो, गरी गरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. तिने हो आयडिया केली. काय, राम काका तो नहीं है, हमको एक राम काका चाहिए, राम काका नहीं है, हमें राम काका चाहिए, बिन पगार. तर आयडिया केली गोरी गोरी पान वहिनीने. काय काय केली, आयडिया केली, काय केली आयडिया, आणि बोललं, ये रे टप्प्या, मला तुझी काहीतरी बोलायचं आहे, टप्प्या ये रे. टप्प्या, टप्प्याचा टप्पा पडला आणि टप्पा आला. काय झालं डार्लिंग? अहो मी काय म्हणते, आपण ना इथलं घर नको, आपण ना आपल्या आईच्या घराच्या बाजूला जाऊया का? तर टप्प्याने विचार केला, च्या आईला इथे पण काय, इथं 30,000 तिथे 15,000 कशाला, आपण काय करूया, आयडिया करूया. आमची आयडिया एवढी मस्त होती काय विचारच नाही. पैसे वाचले, 30,000चे 10,000 झाले. आणि ते एक काय जिथे पत्राष्टे आहे तिथे जवळच एक बिल्डिंगमध्ये बुक केलं, ते 10,000 रुपये झाले. कारण मातोश्रीला तर 15,000 नको होते, 10,000मध्ये चालेल हो, पण 5,000मध्येच भेटलं असेल. मग ते रूम भेटली, 15,000 किती 25,000 वाचले मातोश्रीचे, माझ्या बहिणीचे 25,000. आता जास्त मी लिपस्टिक आणि काय ते फालतूगिरीचं करू शकतात वहिनी दादा. मग आता काय झालं, आता वहिनी जास्त जाऊ नाही शकत, म्हणजे तिच्या मायका. चलो चलिए मैं अपनी देवर की बारात लेके, ऐकायला देवरच नाही तर कुठं कुठं कोणाची देवरची, जाऊन द्या, काहीतरी गाणं आलं बाबा. तर आता काय झालं, आपल्या गोरी गोरी पान वहिनीला आईकडे जाता नाही येणार ना, तर आईने काय केलं, आयडिया. आई काय गेली, ते सोफावर चढली टेबल ठेवून काहीतरी करायला, आणि जाऊन पडली. आणि हॅलो गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी, माझी तब्येत बरी नाही आहे, ये ना ये ना, असं झालं. मग गोरी गोरी पान वहिनीला घाबरली. अहो माझी मम्मी रडते, मी सकाळपासून 100 फोन केले, कशी आहे कशी आहे, तेव्हा काहीच नाही सांगितलं, पण आता रडते, माझी तब्येत बरी नाही आहे. मग दादा आणि वहिनी गेले आईच्या घरी, तेव्हा वहिनीच्या कशी हसतात बाबा हे लोक, मला
दम लागला. असं वहिनीची आई असं हसत होती. मी विचार केला, फोनावर रडणारी बाई अचानक हसायला का लागली. हो, मग मला वाटलं आता जून महिना आहे ना, जून महिन्यामध्ये एप्रिल फुल केलं वाटतं बाबा वहिनीच्या आईने. जमाईला. ओ बाबा, फ्रीजमध्ये आईस्क्रीम हाय, चॉकलेट हाय. ते फ्रीज बंद कर पहिलं तुझं. आणि ते चॉकलेट आहे, फॉकलेट आहे. एवढं डोकं सटकलं ना माझं. ते आईस्क्रीम हे म्हटलं. खाल्लं नाही का तू आईस्क्रीम? काय बोलायचं तरणी पोरीचं मला काही समजतच नाही मैत्रिणीनं. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काय बाबा, हे लोक सुधारतच नाही. असं वाटलं मम्मी पडली, मला वाटलं मातोश्री माझी पडली, माझा जीव चुरचुरला. मला वाटलं मातोश्री वरून कुठे काय पडली बिडली का काय टॅरसवर. कारण आपला दादा तर अख्खा जेव्हा ज्या दिवशी तिथे पोचला त्या दिवशीसुद्धा रात्रीचा असा कॅमेरा असा खालून. म्हटलं एक दिवस ह्याचा कॅमेरा पडायचा की हा पडायचा. एवढं वागतो बाबा कॅमेरा घेऊन. म्हटलं मातोश्री शूटिंग करायला गेली का, पडली बिडली का. म्हणून मला एवढा जीव तुरतुरला की एवढ्या मोठ्या माळ्यावर गेले आणि ते माकडं पण दिसत नव्हती आज. नाही तर परवाशी ती दुसरी आज ताई होय ना, ती मानलेली, तिच्या बिल्डिंगमध्ये माकडं दिसायची ना. तसं आहे. आता काय करायचं भावानं, मला तर समजतच नाही. ह्या लोकांचं शेवटी झालं. एक बिल्डिंग दाखवली, बिल्डिंगच्या फ्लॅटमधून शिडी जाते. मला वाटलं दादाने फ्लॅट घेतला. मग त्याच्यानंतर एक किचन दाखवलं, दुसरं किचन, एक संडास बाथरूम दाखवला. एक संडास ओपन करताना जमिनीवर काहीतरी असं पडलं होतं. मला तर मी इथं घाबरूनच गेली, काय आहे त्या संडासमध्ये. मी एवढी घाबरून गेली. म्हटलं बाबा हे काय काळं काळं दिसते. मग दादाला स्वस्तामध्ये मस्तमध्ये भेटलं असेल ना, 5,000 रुपयामध्ये. आता कोण कोण आहे. आता मातोश्रीची समधन पण येईल मला वाटतं. मस्त मज्जा आहे, एवढी मस्त मज्जा आहे तुम्ही विचारच नाही करू शकत. बरोबर आहे की नाही मित्रांनो. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडलाच नक्की काय करायचं, शेअर करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं. समजलं का नाही का. गोरी गोरी पान फुलासारखी छान दमला एक वहिनी आण, गोरी गोरी पान. आता गाणं वेगळं करावं लागेल. गोरी गोरी पान फुलासारखी छान, वरचा माळा खाली नसलेली वहिनी आण, वरचा माळा खाली नसलेली वहिनी आण. म्हणजे फक्त गोरी गोरी पान म्हटलं ना, बोला आम्ही गोरी है तो क्या हुआ, क्या तुम्हारे पेट में क्यों जल रहा है, आम्ही गोरे है. अरे तुम्ही गोऱ्या कामकाला आम्हाला काय जळायला लागेल, पण तुम्ही नॉनसेन्स सारखं करता तेव्हा वाईट वाटतं. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. ना बाय बाय. यांच्यासाठी काय काय करावं लागतं बाबा, फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी. माझा व्हिडिओ आवडलाच नाही लाईक शेअर कमेंट करा. सगळा व्हिडिओ पहा, सगळा व्हिडिओ पहा. नाही तर हे काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे काय आहे. तर चला, माझा व्हिडिओ आवडलाच नाही लाईक शेअर कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ पहा, नाही तर श्राप देईन श्राप. मी नाही हो मातोश्री. बाय बाय.